अनंता पालवी साहेब, त्यानंतर करणार आहोत आपण अनंता पालवीचा पण सन्मान. तत्पूर्वी जाऊया मॅच कडे. जोडले जातील तत्पूर्वी प्रशांतजी पाटील यांचा सन्मानकडे वळतो आपण. एक युवा उद्योजक उद्योगपती लाभ कैलासजी पाटील यांना विनंती करतोय की आपण प्रशांतजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावा. लाभ गावचे उद्योगपती यांचा सन्मान केला जाते. मिस्टर प्रशांतजी पाटील यांचा सत्कार. तदनंतर पुढील सन्मान पडगा गावचे उद्योगपती माननीय दीपेश अमृते साहेब यांचं स्वागत आणि सन्मान कैलासजी पाटील आणि साहिल किस्मतराव यांनी करावं. वेलकम वेलकम दीपेश अमृते साहेब उद्योगपती पडगा. पुढील सन्मान भिवंडी तालुका सचिव आदरणीय अंकुश उर्फ बंटी जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान तेजस आणि कैलासजी यांनी करावं. अंकुश उर्फ बंटी जाधव साहेब भिवंडी तालुका सचिव यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. वेलकम. माननीय सागर जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान साहिल किस्मतराव साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. स्वर्गीय ज्ञानाभाई पाटील चषक मध्ये आपलं सरचं स्वागत आहे. मान्यवरांचा सन्मान होताना आपण पाहू शकताय. तदनंतर पुढील सन्मान आतिश सोनावणे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान तेजस पाटील साहेब यांनी करावं. मॅन ऑफ द मॅच विक्रम चन्ने चावे स्पोर्ट चावे बी टीम प्लेयर कूल माइंडेड प्लेयर मॅन ऑफ द मॅच विनिंग प्लेयर हार्ड हिटर बॅटर विक्रम चन्ने चावे स्पोर्ट चावे बी टीम. आणि एक एम्पायर काय झालेलं हे इथं ज्या पण झाला असेल त्या लवकर मीटिंग नाही करायची. हे आपल्याला बरंच जसं सामना खेळवायचा आहे ना. सामना आहे तो खालिंग वर्सेस लावण सामना आहे ना. पहिला शतक इथं खपेल रन जशी झालेली आहे ती 10 जशी रन झालेले आहेत. आणि इथं नियम असा आहे का पहिले 10 मिनिटात 2 शतक आपल्याला हेल्पटायचं आहे, नाही तर मग पेनल्टी जशी लागत आहे. आणि आता दुसऱ्या शतकाला सुरुवात होत आहे आणि स्ट्राईक आहे तो खालिंग संघाचा. प्रल्हाद हे राखाडी टोपीवाला प्रल्हाद बघू आता का करेल हे. आणि दुसरं शतक घेऊन येते हे तो लामस संघाकडून हे तो प्रथमेश. बघू काय करतो. पहिले शतकात एक फटका आपल्याला बघायला मिळाला ना. तिकडे तो पाठी केला तो चौकार जसा. आणि जशी 10 जशी रन झाले ना शतकातील दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू. एम्पायर फास्ट तुम्ही बिंदास प्लेयरांना हेडकावा. आपल्याकडे टायमिंग पण हे न ऐकलं तर डायरेक्ट पेनल्टी लावा. न शतकातील खंबाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते रोहित जाधव यांचं स्वागत आणि सन्मान तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते होते. वेलकम वेलकम. आणि
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फार भारी तिकडे जसा मारेल होता आणि इक तिसरे हेम्पायरची इक मागणी जशी केलेली हे काय आहे नाही मॅन ऑफ द मॅचचा किताब इकडे जसा द्यायला लावला होतो वंटी जाधव यांच्या हातून विक्रम चन्ने यांना फार भारी जसं तिकडे खेळलेले ते डाय पण फार भारी मारली थोडंफार इकडं कोपरं त्यांचं रंगसलं पण त्यांनी फार कडक जसा प्रयत्न केलेला हे नाही का हिम्पायर आलेले हे काहीतरी थोडा अर्थला झालेलं हे काय हिम्पायर नाही इक 9 चेंडू जसा इक चेक जसा करायला लावेल हे नाही इक धुलीनी फार वाढ जशी लावून टाकलेली हे ग नाही एक षटकातील पहिले चेंडू व थोडाफार इक या झालेलं हे इथं काही हेम्पायर इक चेक करतात लाईव्ह आता हेम्पायर काय निर्णय देतील अनंता पालवी उद्योगपती यांचा सत्कार मी निखिल आणि कैलास पाटील यांना विनंती करतो का यांच्या हस्ते अनंता पालवी यांचा सत्कार करायचा आहे उद्योगपती गाव कोसले आणि एक षटकातील दुसरा चेंडू बघू काय होते ना गुलाबी टोपीवाल्यांनी उपर टाकेल हे फुलटा चेंडू हो पिलर हे काय आहे बघू ना हेम्पायरनी 2 असा बॉल दिलेले हे 2 रन तिसरी होते का नाही पुरी ना दुसरी कडक जशी पुरी आहे तिसऱ्याची ट्राय नाही करेल हे आणि 9 चेंडू हे ना कचकंद असा हेल्पटेले हे होते ने हो तो बॉलर काय असा आहे लांब केचा आहे चिकना बॉलर हे पण ते काय बॉल काय असं टाकेल हे समजेलच नाही ते गुलाबी टोपीवाले जे जवळपास छातीवर होता तो चेंडू आणि 9 जसा चेंडू ना फुकटची 9 ची रना मिळून आता रना झाले नाही होती 14 षटकातील दुसरा चेंडू पहिले चेंडू व तिक फार भारी होते आणि सिस्टमॅटिक मारला आणि एकच रन घेतली आणि आता दुसरे चेंडू बघला तर आपण होत्या 9 चेंडू आणि आता तिसरा षटकातील दुसरे चेंडू काय हे बघू आपटून जसा चेंडू टाकेल हे तिक पिलर हे मारे हे पाटी 1 धावून धावले नाही 1 रन धावून समाधान मानते हे तो गुलाबी टोपीवाला प्रल्हाद आणि आता एक षटकातील 3 चेंडू तसं झाले हे ना माफ करा एक 2च चेंडू जसं झालेले आणि रना झाली होती 15 जशी रना झालेले हे षटकातील तिसरे चेंडू कशी उपट टाकेल हे तिक पाटीनं साई संतोष किस्मतरा स्टँडचे तिक गेलेले हे चेंडू नाही दुसरी धावतात का नाही बघू ना इक थोडी त्यांची फंबलिंग झालेली हे कॉलिंग नाही फॉलिंग नाही ना इक आउट जसा झालेले होतो कोण आउट झाले हे एम्पायर गुलाबी टोपी का लाखाडी टोपी ना लाखाडी टोपी वाला पिलर इक आउट जसा झालेले हे डीजे बजाव आणि अख्खा प्रल्हादची जशी जागा घ्यायला हो तो लाल टोपीवाला गणेश काय करेल हे बघू आता गणेशने तिथं उजव्या अंगा उपर टाका हे पिलाने कचकन पकडला ना हेल्पटला ना इथं 1 रन जशी कचकन पुरी केलेली हे नाही तर 1 रन पुरी करून स्कोर बोर्ड पुढे ढकललेले हे तो 17 जशी रना झाले ना षटकातील चेंडू झाले होते 4 आणि षटकातील 2 चेंडू शेष आहे ना आता गुलाबी टोपीवाला काले इनरवाला का करेल हे बघू मारतो का नाही फटकं तसं मारा बघेल ना मारेल हे फटका का हे बघू कॅच होते का नाही आणि इथं गेले हे तो हेम्पायर का हे तर
आणि षटकार डीजे बजाव. धन्यवाद डीजे. हॅलो. आणि इथं होते पिल्लर असा पाय जसा तिकडं बाहेर होता आणि त्यांनी ना इकून इकडं दिसेल हे सगळा ना षटकार जसा मारेल ना हेम्पायरची उद्धत घालायची नाही मित्रांनो. हेम्पायर फार चांगला आहे. हेम्पायरचा निर्णय इथं अंतिम राहणार आहे ना. टायमावर मॅच आहे. हेम्पायर बोलला उद्या आंब्या झाडा चिकू जसा पिकणार हे ऐकून घ्यायला लागला हो त्याचा. आणि फार कडक जशी उपट टाकलेले होते गुलाबी टोपीवाल्याने आणि गेलेले हे तो षटकार ना. षटकार जाऊन रना झाली होती 23. मी एम्पायरला विनंती करेल हे का टायमावर इकडे मॅच खेळवायचे आहे. 10 मिनिटाच्या 2 आपल्याला शतक हाता लावायचं आहे. आणि इकडे डायरेक्ट पेनल्टी जशी द्यायची हे पुढं पाठी बघायचं नाही ना. नाही ऐकलं डायरेक्ट हेडकावा पिलरांना. पिलर काय आपलीच आहेत राग नाही येणार. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचे चेंडू परत अशी ताहून उपट टाकले युवाचे पट्टीत गेलेले हे चेंडू गुलाबी पट्टीचे टिक्कोन षटकार डीजे. नाही का हे एम्पायर नाही एक 2 जसं भीमर टाकेल हे त्याच्यामुळे एक बॉलरला एक हाकलपट्टी जशी करायला लावली हो त्याचे. आता दुसरा तिकडं बॉलर येथे एक चेंडू जसा टाकाय फार शिवा देत हे होते प्रथमेशला लांबजवालं. अरे तुला एवढी भरी बॉलिंग दिली तू सगळा नाही काय करून उठलास. नो तर नो पण टाकला ना. नो त्यांनी षटकार पण मारला नाही का. इज्जत पण घालवलीस. आता जाऊ दे. आता एक बारीक बाबू कोणतरी आणेल हे ग. आणि एकच चेंडू हाताला एक बारीक बाबू आलेल हे तो काय करेल हे बघू आता. नाही का सक्षम आलेल हे बघू आता. सक्षम काय करीत हो ना. षटकातील आता शेवटचा चेंडू ना. रना झालेली होती 30 जशी रना झालेले. पहिला शतक होते सुशांतनी फार भारी हाताळला ना. फार कमी जशी रना दिली 10 जशी रना दिली. आणि एक प्रथमेश आला ना सा बिड्डा इसलून गेला ना. बुंद्यात जशी उपट ना सरलीक टाकेले काय हे बघू ना. कडक कसा झेरिक पकडलेले ना. आऊट झालेले हे होतो नाही हो. पण परत इथं नो बॉल फ्री हिटचा बॉल होता माफ करा. नाही इथं फार भारी जसा चेंडू टाकेल होता तिथं झेल पण उडेल होता हो. ते सक्षमनी फार चांगला जसा काम करेल हे. आणि इथं 32 जशी रना झालेल हे. आणि इथं पाहुण्यांचं एक आगमन स्वागत येते. विशाल पाटील मेड यांचं एक आगमन झालं हे. पाण्याने विनंती करेल मी का इथं बसायचं आहे. तुम्ही स्टेजवर आनंद घ्या मस्त आपल्या मॅचिंगचा. आनंद पाटील पण इथं आलेले हे. आणि इथं मी काय सांगतो पिलरांना इथं विनंती करतो पाणी बिनी पिऊन घ्या. इथं फार ऊन जसा पडेल हे. उन्हाला लागतील तर कुठं त्रास होणार आहे त्या तुम्हालाच माहिती आहे. म्हणून मजबूत पाणी पिऊन घ्या. इथं लागली ताण का लगेच इथं सांगा. पाणी बिनी सगळा पुरवण्यात येणार हे. आता 3रं शतक घेऊन येते हे त्या लांबच संघाकून तो रोशन बघू काय करेल हे. मस्त ऊत जसा रोशन हे. हेअरस्टाईल पण फार भारी हो त्याची. बघू काय करीतो. सेम तो ईशांत शर्मा त्याची सारखी त्याची आहे. बघू आता 3रे शतक घेऊन येते हे तर रोशन. स्ट्राईक हे तो फटकं मारणारा लाल टोपीवाला गणेश कालिंग संघाचा का करीत हो बघू. पहिला चेंडू बुंद्यातला ना. इथं विकेट जशी LPWG ना आउट केलेले हे होते गणेशला डीजे बजाव. धन्यवाद डीजे. नाही इथं पाहुणं आलेले हे सागर शेलार ना हर्षद मांजे. पाहुण्यांचं फार मी स्वागत करेल हे. इथं यायचं आहे मस्तपैकी आनंद घ्यायचा आहे स्टेजवर बघून इथं मॅचिंगचा. नाही इथं रोशननी पहिले तिसरे षटकातील पहिले चेंडू त्याची जादू जशी दाखवली ना. बुंड्यात चेंडू टाकला ना. कचकन हो त्याचे पायाला लागला ना. LPW जसा ना आऊट झालेले होतो गणेश. बघू आता रोशन काय करेल हे. नाही इथं आता गणेशची जागा घ्या आलेल तो निले टोपीवाला भरत का करेल हे बघू. भरतनी फार जसं इथं माती बिती लावेल हे फार तावून हे. भरत सांगतो आता मला तर काहीतरी करायच लागेल ना. 32 जशीच रना झालेले हे. अजूक फटकं मारायला खालिंग संघ पण वाईट आहे. लांबच संघ पण फार वाईट आहे. त्यांच्याकडून फार कडक जशी पिलर आहे फटकं मारणारी.
षटकातील दुसरा चेंडू. दुसरे चेंडू इथं उजव्या अंगा उपट टाकेल हे सरपंटी. दुसरी धाव दुसऱ्याची ट्राय केले ना हेल्पटला चेंडू बॉलर ना पकडला ना कचकन दिशी 2 रना धावून पुरी केलेली हे ना 2 रना धावून आता दुरुक्षी रना पुढे सरकलाय. ती 34 रना ना. इथे नंतरचा सामना आहे तो चावे आणि वाघिवली आई गावदेवी वाघुली वर्सेस चावे स्पोर्ट चावे. त्यांचे करणार नाही का विनंती आहे का एक स्टेज जवळ यायचा आहे. काटा चापा आहे त्या करून घ्यायचा आहे लवकर. दोनदा तीनदा इथं बोलायला लावू नका. ऐकला असेल तर लगेच या. आपटून तसा चेंडू तिकडे सरळ मारेल हे एक मंडपाचे एक पिलर हे एक 2 धावतो का नाही. एक पण धावले ना. दुसरी पण इकडे आले रनआउट होतो का नाही बघू ना. गुलाबी टोपीवाला फार सुसार तसा धावेले ना. इथं 2 रना धावून आता 36 जशी रना झाले. षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. फार वाईट आहे हो रोशन लांब केसवाला. आणि एक षटकातील आणि एक सरळ चेंडू मारेल हे 1 मिनिट 1 रन झालेले. दुसरी धावतो का बघू. फार तिकडं पिलरात आपल्याला हे ना हेल्पट बाबू हेल्पट बाबू का हेल्पट नाही. कचकन 2 दर्शना रना धावलेले आहेत ना. 2 रना धावून आता 38 रना नाही तर आता स्वागताकडे यायचं आहे आपल्या ना. विशाल पाटील उपसरपंच मेड घोणसई यांचा आणि इथं आपले मंचावर इथं पाहुणं जसं बसले हे विशाल पाटील कुणाल शिर्के सुयोग भोईर आकाश जाधव पाहुण्यांचं फार फार हार्दिक स्वागत आहे ना. फार फार त्यांचा मी आभारी आहे का तुम्ही इथं आला. आमचे मंचाची का शोभा जशी वाढवली हे तुम्ही मस्त आनंद घ्या ना. होते पिलरान तिकं चेंडू तिकं मारेल हे ना. परत अशी 1 रन धावून काढलेले ना. पुरी केलेले हे समाधान मारलेले हे होतो. बॉलर असा आहे का क्रिस गेल जसा बॉलर आहे तो धनकेश हे बॉलर रट्टून जे होत असेल तो 1.5 किलो मटन तर एकटाच खात असेल असं वाटेन हे ना. षटकातील 5 चेंडू झाले हे. रोशनने त्याचं नाव रोशन जसा करायला लावले हे. आता षटकातील शेवटचे चेंडू का करेल हे बघू. होतो क्रिस गेल लांब संघाचा क्रिस गेल का करेल हे बघू ना. स्ट्राईक आहे तो निले टोपीवाला भरत नीतिका चेंडू ना झेल जसा उडेले ना आऊट झालेले हे होतो भरत. डीजे बजाव. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर. ज्ञानाबाई हा किंग मेकर. 40 1 नंबर. ज्ञानाबाई हा किंग मेकर. 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 धन्यवाद डीजे. नाही का होते प्रत्येवेशनी थोडी घाण खाल्लेले हे पण रोशननी फार भारी जसं शतक हाताळलेले. 2 विकेट घेतलेले आहेत ना. फार कमी जशी रना दिलेले हे. आणि इथं पहिली इनिंग जशी खपेली आणा तिका हेम्पायर येते. हेम्पायर विनंती करतो पाणी बिनी मजबूत पिऊन घ्या. इथं फार वातावरण इथं खराब झालेलं हे. दुपारचे पक्का गरम होते ना. रातचे फीज जशी थंडी पडते. दुपारचे पक्का म्हणजे फारच जसा गरम होते. निस्ता घाम निघत हो ना. रातचे गोट्यांच्या खारका होत्या एवढी जशी थंडी पडेल हे नाही. इथं टॉससाठी मी इथं विनंती करतो कर्णधार आलेले हे वाघिवली आणि चावे बी. विशाल पाटील उपसरपंच मेट गोंसे आणि कुणाल शिर्के यांना विनंती करतो इथं टॉस बॉक्स जवळ टॉस बुडवाय तिथं जायचं आहे. काय आहे त्या काटा चापा करून घेऊ आपण. आणि इथं 3 षटकात आता 40 धावांची गरज आहे होती लांबच संघाला. माफ करा 41 धावांची जशी गरज आहे ना तिकडे टॉस जसा उडवायला लावेल हे आपले आज इथं आलेले हे ते प्रमुख पाहुणं विशाल पाटील ना कुणाल शिर्के त्यांच्या समोर इकडे टॉस होणार हे ना. सामना हे तो लांबाच वर्षेस याच्या नंतरचा सामना लांबाच वर्षेस चावे चावे
संघाचे लांबच संघाचे होते रोशन क्रिस गेलनी फार कडक दिवस शतक हाताळला नाही का फार कमी जशी रना दिले हे त्यांनी पण ते प्रथमेशनी साफ वाट लावले हे नो चेंडू व षटकार ना असं नो टाकून फार मोठी जशी रना झाली होती यांची ना 40 जशी रना झालेले हे नाही 41 धावांची गरज हे होते लांबच संघाला आणि आता बघू आता लांबच संघ का करेल हे खाली संघाचं बॉलर पण फार वाईट आहे आणि आता इथं आलेले हे तो लांबच संघाचा लांब केसवाला क्रिस गेल बघू का करेल हे खैसच हे मोठा रोशनना प्रथमेश इकडं त्याचं षटकार वसूल करा आलेलं हे तुम्ही मारलं तर मी पण तुम्हाला मारेन बघू आता प्रथमेश काय करीतो ना स्ट्राईक हे तो रोशन आता पहिला शतक घेऊन येते हे तो खालिंग संघाकडून नितेश का करेल हे बघू आता मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे कोणा राग नका मानून घेऊ सगळं समान हे का एक मुंगी तुमच्या बुंड्याला चावू शकेल पण तुम्ही तिच्या बुंड्याला चावू शकणार नाही मित्रांनो भांडणा बिंडणा करायची गरज नाही पिलर पण सगळी आपलीच हेन ना पहिले शतकातील पहिले चेंडू बघू का करेल हे तो रोशन फटका मारायला हे का निर्धाव जसा चेंडू का हे बघू आला आपटून जसा चेंडू ना पहिले चेंडू उपरसी टाका गेला ना निर्धाव चेंडू बेस बेसला हुकेल हे तो ना पहिला चेंडू जसा निर्धाव फार वाईट बॉलर दिसतो यो नितेशनी बघितला याचे बॅटीला जर बॉल लागला तर फार वाईट डाऊन बॅट अशी उचलेल हे फार कसून उपट घालेल ना फार चेंडू लांब जाईल ना मला पिलरा शिवा देतील षटकातील दुसरा चेंडू फुलका तसा चेंडू ना तिका सिस्टमॅटिक खेळलेले हे ना तिका पिलर हे का हे बघू ना एक टप्पा गेले हे गुलाबटी येते कोण चौकार डीजे मोठा रुबाब मोठा ज्ञानाबाईचा ठाणे जिल्ह्यात मोठा रुबाब मोठा ज्ञानाबाईचा ठाणे जिल्ह्यात मोठा रुबाब मोठा नाही काही षटकातील दिसला चेंडू ना स्ट्राईक हे तो फटका मारणार रोशन परत तिका मारायला गेला पण तो किपरच्या हाताच्या खालून बॉल इकडे निसटला नाही का निर्धाव चेंडू हे रन काय धावेल नाही ना दुसरा चेंडू पण तिसरा चेंडू पण इकडं एक पण जशी रन आलेले नाही दुसरे चेंडू एकदम सिस्टमॅटिक उपट टाक केले हे तिका कव्हरला आणि गेलेले हे होतो चौकार ना आता षटकातील चौथे चेंडू काय होते नितेश काय करेल हे बघू बुंद्यात टाकेल हे का आपटून टाकेल हे रोशन पण फार वाईट हे कचून जशी बॅट उचलतो ना रोशनने इकडे सरळ उपट टाकत हे जातो का काय बघू ना गेलेले इकडे दणदणीत गुलाय पट्टीचे इकून मंडपाचे तिकून चौकार आता ही वारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी आता ही वारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी नाही चौथे चेंडू चौका मारून इकडे रना जशी 8 रना झालेले हे फार जशी रना मारायचे फटकं मारायच लागणार हे पण नितेशला पण इकडे रोशनला आउट करायला लागेल रोशन पण फार वाईट बॉलर बॅट्समन आहे नुसती उपटी टाकेली ना तिका पिलर हे झेल उडेल का हे बघू झेल होतो का नाही का झेल इकडे सुटेल हे ते पिलरनी 6 बिड्डा हिचलून टाकलेले हे फार भारी जसा इकडे झेल उडेल होता रोशनचा इकडे झेल सुटेल तर फार नाराज आहे खालिंग संघाचा होतो पिलर राखाडी टोपीवाला इकडे नितेश नाराज आहे अरे एवढा भारी इकडे झेड उडवेल होता मग तुला का हे दिसेल ना हे का दिसला का ना हे चेंडू तुला आता संध्याकाळचे जेवायच द्यायचो नाही दोन वाडी भात खातोस तर एकच वाडी भात खा एक झेल जसा सोडेल हेच तू ना षटकातील चेंडू झाले ते शेवटच्या षटकातील पहिले षटकातील शेवटचा चेंडू ना थोडासा पिलर इकडं बिथरला धावता तसा होतेचा पाय बी मुरगडेल हे काय दम लागेल तर बाबू पाणी बिनी पिऊन घे मग पटकन अटॅक फॅटॅक येईल काहीतरी होल काय सांगता येत नाही ऊन पण बराच हे आणि का षटकातील शेवटचा चेंडू ना स्ट्राईक हे तो प्रथमेशने एका कव्हरला फटका मारला तिकडे पटकन पकडला होते लाखाडी टेबल हेल्पटला फार खराब जसा थ्रो पण तरी जसे एकच रन काढेल हे नाही जरा काहीतरी प्रथमेश ना रोशन थोडाफार नाराज आहे प्रथमेश व नाही का पहिले शतक खपत आहे ना तिकडे 10 जशी रना झालेले हे इथं पहिल्या शतकाची समाप्तीनंतर 10 जशी रना आणि आता जी काय रना पाहिजे होती 12 चेंडू 31 धावांची जशी गरज आहे बघू आता काय होते तर प्रथमेश ना रोशन अजून स्ट्राईक हे होतो प्रथमेश तर फार वाईट दिसते मला जशी शरीर हे तसं फटकं पण मारतो काय पण खाली संघाचा नितेश पण फार बेकार निघाला होते नाही 2 चौकार दिलं पण नंतर 2 एक जशी रना दिली ना 2 चेंडू जसं निर्धाव केलं
आणि आता दुसरं शतक घेऊन येते हे तो खालिंग संघाकडून सतीश बघू काय करीत हे वन साइड हेअरस्टाईल हे होते सगळे पिलरांची हो तो नितेश पण तसाच होता ना सतीश पण दोघं भाव आहेत का काय असं वाटेल हे ना एम्पायर फास्ट शिका आपल्याला लगेच सामना खेळवायचा आहे फार टाइम लावायचा आहे नाही ऐकला का डायरेक्ट पेनल्टी द्यायची आहे तिकडे घड्याला दाखवायचा वॉर्निंग द्यायची नाही ऐकला का लगेच पेनल्टी ना दुसऱ्या शतकाला सुरुवात आहे हे ना तर एक 12 चेंडू तिथं 31 धावांची गरज आहे ना आला सतीश आला ना सतीश थोडासा बिथरला ना एक चेंडू तसा थांबवला आता स्ट्राईक हे तो प्रथमेशनी थोडा बॉलिंगला वाट लावेल हे प्रथमेशनी नो चेंडू व फटकं पण पाहत जसा पडेल हे हो त्याला बघू आता प्रथमेश होतो वसूल करेल हे का नाही फार तावून जसा वेळ आपटेल हे दोघांची पण निली टोपी हे निली टोपीन काही जादू वाटेल हे म्हणा आपटून जसा चेंडू टाकेला तर एम्पायरच्या डोक्याहून गेले हे ना 1 रन धावून आता एक स्ट्राईक काढून देते हे हो त्याला रोशनला प्रथमेशला माहिती आहे रोशनला देतो म्हणजे रोशन फटका मारांना मी खालून टुचू खेळीन दोघांनी पण मारलं तर नजर बिजर लागली तर पुढची मॅच खेळायला नाही जमणार त्याच्यामुळे आता असा खालूनच खेळू दे बरा होईल षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक हे तो क्रिस गेल का करेल हे बघू आता आणि क्रिस गेल इकडे उपट टाकाय गेला पण होत्या फुकटची जशी 1 रन ना व्हाईटचा बॉल ना फुकट जशी 1 रन मिळून स्कोर बोर्ड पुढे सरकार येतो 12 जशी रना दुसरा चेंडू होतो सतीश घाबरेल असा वाटेल हे होते रोशनला बघा फार रट्टे स्पिलर हे याची जर बॅटीला बॉल लागला तर फार वाईट जाईल म्हणून होतो घाबरला ना तसा वाईट जसा चेंडू ना फुकट जशी 1 रन मिळेल हे षटकातील दुसरा चेंडू आला सतीश आला ना स्ट्राईक वर रोशन काय होईल बघू रोशनने टाकली उपट पण परफेक्ट बॅटवर बसली आणि तिकडे पाठी गेले हे एक धावतात दुसरी धावतात का नाही बघू ना दुसरीचा एक धावेल सुसाट रोशन धावत पोचतो का नाही बघू ना एक काय हे एम्पायर कडक जशी हेल्पटला होते स्टंपा ओपन एम्पायरचा काय हे नॉट आउट हे फार वाईट डावला होतो रोशन ना इकडे 2 रना राहून 2 कडक जशी पुरी रना केली ना 2 रना पुढे राहून 14 जशी रना झाले हे फटकं मारायला लागणार हे रोशनला असा टुचू खेळून जमणार नाही जिकायचं असेल तर पण सतीश पण फार वाईट बॉलर हे सतीश सांगेल हे कोण पण येऊ दे माझ्या समोर मी घाबरत नाही घाबरणार नाही मी त्याला मारू पण द्याचू नाही बघू आता षटकातील तिसरे चेंडू काय होते रोशन पण फार ताप होते रोशन सांगतो निस्ता कटच लागते बॅट परफेक्ट कनेक्ट नाही होते षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक आहे तो रोशन फार कडक जसा चेंडू हाताळलेले हे होते सतीशनी रोशनचे बॅटीची घालून रोशनला समजलाच नाही कुठं टप्पा पडला ना कुठं चेंडू फिरला ना बेत जसा गंडवले हे रोशनला ना निर्धार जसा चेंडू ना षटकातील तिसरा चेंडू इकडे शेष जसा झाला हे 1 पण रन नाही आले हे त्याचा षटकातील चौथे चेंडू काय हे बघू आला सतीश आला नाही पत्तरशीर बघून इकडे उपट टाकली ना पिलाने कचकन पकडला ना 1 रनाचा स्ट्राईक काढून दिले होते प्रथमेशला ना 1 रनाचा धावून स्कोर बोर्ड पुढे सडकलाय तो 15 फार भारी जशी मॅच आहे आता एका जिकाय राहणार पाहिजेत ती 8 चेंडू तिकडे 26 धावांची गरज हे फटकं मारायला लागणार हे नाही फटकं मारलं तर तुम्ही हराल असं मला वाटेल हे पण वाईट हे खालिंग संघ पण खालिंग संघाची पिलर आपण होते बॉलर फार चिकट आहेत फटकत नाही मारून देत ना एक टाकले हे उपट का हे बघू पिलर काय पकडतो का नाही हा ना का हे एम्पायर ना गेलेले हे तो चौका डीजे साहिल दादाची पर्सनॅलिटी साहिल दादाची पर्सनॅलिटी साहिल दादाची पर्सनॅलिटी साहिल दादाची पर्सनॅलिटी ना षटकातील 5वे चेंडू एक फटका तसा बसेल हे ना 19 जशी रना झालेले हे ना आता जिका राहणार पाहिजे ती 7 चेंडू 21 नाही 22 धावांची जशी गरज हे बघू आता का करेल हे प्रथमेशनी त्याचे षटकातील शतक हाताला त्याच्यातलं 4 5 6 रनाचा वसूल जशी केले हे चौकारना 1-2 रना धावून आता षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक वर येतो चौकार मारणारा प्रथमेश ना तो सतीश तर फार कठीणच हे सुसाट जसा धावतो ना पचकन तिकं थांबतो काय पाय बी मुरगले का बाबू तुझा इकडं आपल्याकडे स्प्रे बी सगळा आहे पण असा इकडं करू नको पिलर फार तावात उभा राहतो ना तू कचकन त्याला बिथरून ठेवतोस ना टाइम पण नाही आपल्याकडं ऊन पाय ना किती हे इकडं उन्हाला लागला तर करा का इकडं थेंब पकी जोरात ये ना हो त्या पाय परत तसात या काय हे पाय रेडकावा होते पिलराला तुम्ही फार वाईट हे हो माफ करा इकडं माफ करा
ना शेवटची शतकाचे शेवटचे चेंडू एक मस्त हा बॉल मारला होते विशालकडं ना 1 रन धावून काढली ना 1 रन धावून आता एक फार भारी जशी मॅच झाला असा वाटेल रोशन सांगत धाव ना दुसरी मी तिकडं पोचन ना रोशननी 2 मस्तपैकी शिवा आटपाटलेले हे तिकडे प्रथमेशला नाही का रना झाली होती 20 जशी रन आता 7 चेंडू जिका रना पाहिजेत ती 21 जशी रना पाहिजेत होती 6 चेंडू 21 जशी धावा पाहिजे हे माफ करा ते सतीशला थोडाफार बिथरवला मी बोलून सतीश माफ कर इथं मला माहित नव्हता तू थोडाफार बितरशील नाही का एम्पायर काय आता शेवटचा शतक आपल्याला हातालाच आहे ना 7 चेंडू एका 20 धावांची गरज प्रथमेश ना रोशन दोघं स्ट्राईक आहेत दोघं खालून खालून नाही का 7 चेंडून आता एका 20 धावांची गरज आहे स्ट्राईक आहे तो फटका मारणारा रोशन ना प्रथमेश मगाशी प्रथमेश तिकं रोशन फार भडकेल होते प्रथमेश वारा काय करतोस तू इथं फटकं मारायचं आहे आपल्याला तू खालून खालून टुटू नको खेळूच ना 3रा शतक घेऊन येते तो भरत का करेल हे बघू आता सगळ्यांनी केसा फार भारी कापल्यात 1 साईड 3 साईड तिन्ही बॉलर एकदम चिकने आहेत तिघांच्या चिकण्या ॲटो मारतील असं वाटेल हे म्हणा ना 3ऱ्या शतकातील पहिला चेंडू फार मोठी जिम्मेदारी दिलेले हे होते भरत व 3ऱ्या शतकातील पहिला चेंडू ना स्ट्राईक हे आता प्रथमेश बुंड्यातला चेंडू ही सरळ प्रथमेशच्या डोक्यावरून गेलेले हे भरतच्या डोक्यावरून गेले हे बघू आता 1 रन आता काढून दिले होते रोशनला आता रोशन बोलतो आता मी तर आता 100% काम काढन फार मला इथं कुतवला नॉन स्ट्राईक व आता बघ तुम्ही तुझा कसा कामच काढतो बघू आता भरत सांगतो का मी पण फार वाईट आहे तो कोण पण असू दे क्रिस गेल का नाही असू दे मी तुला इथं उखीनच नाही तर तुझा दांडूक तरी उडवीन बघू आता काय होते 3ऱ्या षटकातील 2रा चेंडू न जिका आता 5 चेंडू धावा आहेत त्या जिकायला पाहिजेत ते 20 जशा धावा पाहिजेत 5 चेंडू 20 धावांची गरज आहे आला पुढं आला ना उपट टाकली ती काय बेस जशी बसले नाही तर 1 रन दुसरी धावतात का काय नाही नाही दुसरी धावेलच नाही ना एकत्र आता 4 चेंडू 19 धावांची गरज आहे ना 1 षटकातील 2रे चेंडू व 1 जशी रन फार वाईट बॉलर हे भरत मारूनच देत नाही भरत सांगतो मला शिवा देतील मला मी मारून दिला तर पण भरत कडक जसा बॉलर हे भुंड्यात टाकेल हे आपटून टाकेल हे आता षटकातील नाही उपट टाकेल हे प्रथमेश मग पिलर हे कॅच होते का नाही नाही कॅच नाही झालेले हे ना 1 रन धावलेले आता 3 चेंडू दिखा 18 धावांची गरज 3 चेंडू 3 षटकार पाहिजेत पण मला इथं विश्वास आहे रोशन असा पिलर हे का तो 3 चेंडू 3 धावा माराय बसलेले हे 3 षटकार मारेल ना रना झालेले हे होती 23 जशी रना झालेले हे जी काय आता रना पाहिजेत ती 3 चेंडू 18 धावांची गरज आहे भरत पण कठीण बॉलर आहे भरत 3 चेंडू व 1 जशी धाव दिलेले ना फार आतल्या आत खुश झालेले हे कालिंग संघ बघू आता लांबच संघाचा क्रिस गेल काय करतो ना क्रिस गेलनी बुंद्यातली फार भारी भरतनी बॉल टाकला बुंद्यातला सरळ इकडे सरपंडी मारला पहिली घेतली दुसरी पण घेतली तिसरी घेतेत का नाही आता 2 रना धावून आता पुरी झाले हे ना 2 रना धावून रना झालेले हे होती 25 जशी रना झालेले हे थोडं नाराज आहेत रोशन ना प्रथमेश होते लांबच संघाचे बॉलर आहे आम्हाला मारूनच दिला नाही माफ करा 25 जशी रना झाले हे जिकाय आता कडक जसा चेंडू टाकेल हे नाही कट जशी लागली ना होतो ती रोशन स्ट्राईक होता रोशन तो बस झाला आता तू एवढं चेंडू खेळला आता मी खेळतो ना शेवटचा 1च चेंडू ना सामना जसा लवंडेल हे होतो खालिंग संघ का सामना लवंडेल हे नाही औपचारिकता बाकी बघू पुढे आला रोशन काय करतो ना रोशननी उपट टाकली कुठं हे चेंडू ना गेलेल हे तो षटकार डीजे बजाव ना जिकेल हे तो संघ खालिंग ना हरेल तो संघ लांबच खालिंग संघाने 6 बिड्डा इचलून ठेवलेले हे 2 पिलरांचा फार रागात चालले हे फार नाराज हे होते लांबच संघाची पिलर धन्यवाद डीजे बजाव
पुढार नेता आमचा खरा आहे हो लई दमदार कायदा न्यारा साऱ्यांना प्यारा भलताच अंगार त्याच्या शब्दात पावर हाय लई जबर निलेश भाऊ शेलार त्याच्या शब्दात पावर हाय लई जबर निलेश